करतो। माझ्यासोबत माझे दोन्ही शहर प्रमुख आणि सर्व माजी नगरसेवक या निमित्ताने उपस्थित आहेत। तातडीची तुमच्यासमोर हा संवाद साधण्यासाठी यासाठी आम्हाला यावं लागलं, कारण आपण सर्वांनाच माहिती आहे की वोट चोरीचा मुद्दा हा देशभरामध्ये होत असताना त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भवितव्य ज्या मतदारांच्या जीवावरती पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे त्या मतदारालाच वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिकेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आजच सकाळी मी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्याचा एक भाग म्हणून वरळी विधानसभेमध्ये सर्वात जास्त दोबारा नावाची नोंद झाली आणि तिकडे तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे की विधानसभेमध्ये जी नावं होती ती या महानगरपालिकेची यादीमध्ये ग्राह्य धरली जाईल असं सांगितलं होतं, पण ती आलेली नाही आणि काय ठिकाणी तर खुद्द महापौरांचाच नाव हा दुबारा यादीमध्ये गेलेला आहे। यातूनच हे तुम्हाला कळून चुकलेत की हा काय स्टॅटिस्टिक म्हणून म्हणता येत नाही किंवा एरर म्हणून म्हणता येणार नाही, हे काहीतरी जाणून बुजून केलं जातो आहे का, हा त्याच्यातला एक भाग आहे। आणि म्हणून मुंबई शहराचा ज्यावेळी आपण एकंदरीत आढावा घेत असताना ज्या मोठ्या महानगरपालिका आहे त्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये पण काय परिस्थिती आहे किंवा काय वस्तुस्थिती आहे ही गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही आमच्या दोन्ही शहर प्रमुखांना सांगण्याचं काम केलं होतं आणि मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून त्यांनी देखील त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे। मग मी त्याच्यात अजून काही नवीन होऊन जाणार नाही, परंतु पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराची एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर 3 लाखपेक्षा जास्त दोबारा मतदान हा पुणे शहरामध्ये झालेलं आहे। 92,000पेक्षा जास्त पिंपरी चिंचवड या शहरामध्ये झालेलं आहे। ज्या अर्थी दोबारा मतदान झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये 2 टिंब कुठे 1 टिंब ठेवलेले आहेत। जे ए फॉर्मप्रमाणे डिक्लेरेशन आहेत ते प्रत्येक उमेदवारांनी करून द्यायला पाहिजे अशीतली अट निवडणूक आयोगाने टाकलेली आहे। काल आम्ही निवडणूक आयोगांची आदित्यजी अनिल परबजी आपल्या वतीने महाविकास आघाडी म्हणून शिष्टमंडळ आम्ही पाठवण्याचं काम केलं। त्यांनी तत्वतः मान्य केलं की याच्यामध्ये या गोष्टी आहेत हे सुधारण्याचं काम केलं पाहिजे, पण मुळामध्ये प्रश्न असा येतोय की भाई या सर्व एक्सरसाइज जे पूर्ण करायचे आहेत ती निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, ती त्यांनी टाळलेली आणि त्या महानगरपालिकेला दिलेली आहे। आता आम्हाला काल असं त्यांच्याकडनं समजलं की त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांनी अशी सूचना दिलेली की तुम्ही प्रत्येक फिजिकली जाऊन चेक करा या ज्या काही यादी आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 3 लाख लोकांच्या घरामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या 92,000 घरामध्ये पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची यंत्रणा जाणार आहे। ती यंत्रणा त्यांच्याकडे आहेत का, तेवढ्या तातडीने या गोष्टी होतील का, हा एका बाजूला संभ्रम निर्माण झालेला आहे। पण हे नजरेत आल्यानंतर देखील दुसरी एक महत्त्वाची बाब जी नजरेत आली जी तुमच्या माध्यमातून लोकांसमोर यायला पाहिजे की अनेकांचे प्रभाग बदललेले आहेत। माझ्याकडे काही डाटाज आहेत तुम्हाला मी दाखवू शकतो, तर त्यामध्ये ती जे होते ना तुम्ही दिले होते त्यामध्ये पूर्ण रीतीने 8 नंबरच्या प्रभागातली जी मतदार आहेत त्यांना 9 नंबरमध्ये दिलेलं आहे। म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर राणी निलेश मुरकुटे म्हणून एक नाव तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो किंवा त्यांचा प्रभाग 8मध्ये ते आता 9मध्ये त्यांना शिफ्ट झालेले आहे। अनेक ज्या भागांमधले जे आहेत विशेषतः मराठवाड्यातले जे नोंदणी आहेत ते इकडे नोंदणी दाखवण्यात आलेले आहे। माझ्या माहितीप्रमाणे लातूरचा शिरूर लोकसभेमधून पण किंवा शिरूर विधानसभेमधले पण जे मतदार आहेत त्यांची नोंदणी यादी याच्यामध्ये काही भाग आपल्याला पाहायला मिळाले, खराडीमध्ये मिळालेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिरूरमधली मतदार इकडेच, खराडीतले मतदार कुठे गेले हे आपल्याला माहीत नाही आहे। म्हणजे हा संपूर्ण रीतीने घोळ निवडणूक आयोगाचा झालेला आहे आणि म्हणून काय नगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल की विद्यमान सत्ताधारी जे आमदार आहेत ते कॉन्फिडेंटली सांगतात की एवढ्या हजारांनी आम्ही निवडून येऊ, एवढे आम्हाला मतं पडतील। हा एक संशयास्पद प्रश्न निर्माण होतोय। असं असताना काही एरिया काही मतदार यादीमध्ये तर पत्ते पण नाही आहेत, 0 दाखवलेले आहेत। 0ची व्याख्या काय ही अजूनपर्यंत समजलेली नाही आहे। गेल्यावेळी पण देखील तुम्हाला आठवत असेल की काही प्रेझेंटेशन आदित्यजींनी दाखवलं होतं, त्यामध्ये हलवाईच्या दुकानामध्ये 150ची मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि काही ठिकाणी 0 आहेत। त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चर नाही आहे, पण तो झाडाखाली असेल तरी आम्ही त्याला मतदानाचा अधिकार देतो आहे। विशेषतः वरळी विधानसभेमध्ये जर बघितलं असेल की सीताराम मिल कंपाऊंडच्या बाजूला झोपडपट्टी होती, 2 वेळा 3 वेळा ती स्थलांतर झाली, तिकडे आता झोपड्या आहेत, पण त्याच ह्याच्यामध्ये ते जे गेलेले स्थलांतर झालेले त्यांची मतदार यादी आहे, आताची पण आहेत
आणि जे समोर राहत आहेत त्यांनाही देखील त्यांनी ग्राह्य धरण्याचं काम केलेलं आहे, ज्यांच्याकडे साधा रेशन कार्ड पण नाही आहे. आणि मुळामध्ये ज्यावेळी आम्ही नावाची टॅली करतो तर तिकडे ती लोक प्रत्यक्ष ती व्यक्ती दिसत नाही, असा एकंदरीत संपूर्ण घोल निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून याचा एक भाग म्हणून घेऊन आम्ही प्रत्येक शाखानिहाय यादी वाचनाचा कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे, की ज्यामध्ये प्रत्येकाने बूथप्रमाणे बूथ प्रमुख जो असेल ज्याला आम्ही गटप्रमुख म्हणतो त्यांनी ती यादी वाचण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणून काही विधानसभेमध्ये आम्हाला या सर्व गोष्टी नजरेत आल्या जे तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांच्या समोर ठेवायचे होते. हे जरी असला तरी देखील निवडणूक आयोगांकडे माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून एक शिष्टमंडळ परवाच्या दिवशी अतिरिक्त आयुक्त दिवटेजींकडे जाऊन आलं, पण ते हताश आहेत. त्यांनी सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही काय सांगू शकणार नाही, आम्हाला काही तशी सूचना नाही आहे. अशी परिस्थिती जर झाली तर काल जसं मी म्हटल्याप्रमाणे GR काढला. आता काल त्यांनी एक नवीन GR काढण्याचं काम केलेलं आहे. त्या जसं मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला की त्या आयुक्तांना त्यांनी ती जबाबदारी दिलेली आहे. पुण्यामध्ये हे कधी होणार आहेत, का होणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. विशेषतः तुम्हाला सर्वांना माहिती आहे की BLOची स्थापना सर्व राजकीय पक्षांचं त्यामध्ये हस्तक्षेप न होता त्यांचं साह्य घेऊन मतदारांपर्यंत पोचता येईल, मतदारांच्या ज्या यादी असतील किंवा मतदारांच्या काही अडचणी असतील ते सोडवण्यात येतील, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होता. पण एकही BLOला या प्रोसेसमध्ये घेतलं गेलेलं नाही आहे किंवा एकही BLOची बैठक पण साधी निवडणूक आयोगाने लावलेली नाही आहे. ह्याचा अर्थच असा काही ना काहीतरी वेगळं शिजवण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की हे याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाला कशा पद्धतीने मतदारांनी सामोरे जायचा हा प्रश्न होतो आहे. आणि विशेषतः तुम्ही बघू शकता की आज संविधान दिवस आहे, तर संविधान दिवसमध्ये ती जबाबदारी संविधान वाचवण्यापेक्षा लोकशाही टिकवण्याची महत्त्वाची आहे. आणि लोकशाहीचा मूळ कणा हा मतदार आहे, त्याला वंचित ठेवण्याचं काम केलं जातो आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही स्पष्ट भूमिका मांडलेली की काही जरी झालं तरी हे दुरुस्त कधी करणार आहेत आयुक्तांनी त्याचा उत्तर द्यायला पाहिजे. कारण निवडणूक आयोगाने आता या GR प्रमाणे आयुक्तांकडे हे दिलेले आहेत. आणि म्हणून आयुक्तांची उद्याची भेट आम्ही घेणार आहोत. आणि त्यांनी हा एक्सरसाइज किती दिवसात करणार आहे, कारण आमचा असं मानस आहे की 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयाकडे जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त जे 50% आरक्षण लागू केल्यामुळे त्याचा निर्णय प्रलंबित आहे, त्याचा निर्णय होईल ते होईल. पण आमची भीती अशी आहे की या गोंधळामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका हे कधीही जाहीर करू शकतील. कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही मोठ्या ज्या महानगरपालिका मग ते पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये असेल, तिकडे 50% काय ओलांडलेले नाही आहे. म्हणून उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आला तरी तो जिल्हा परिषदसाठी कदाचित ते थांबू शकेल, महानगरपालिकेला नाही. तर या घाई गडबडीमध्ये ही निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असावा. कारण आता जे ट्रेंड जे दिसत आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे एकंदरीत प्रचार चाललेले आहेत. निवडणुकीचे निकाल व्हायच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीने 100 नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले आहेत हे दावा केलेला आहे. आता दोन दादांचं काय चाललं हे मी सांगायची गरज नाही. कोण म्हणतो तिजोरी माझ्याकडे आहेत, तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, तर दुसरा म्हणतोय की तिजोरीची चावी तुमची असली तरी देखील तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत. तर या दोन वादामध्ये सर्वसामान्य जो मतदार हा भरटला जातो आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असा एक परसेप्शन तयार केलं जाऊ शकतो की बा आमचे एवढ्या सीट्स आल्या आहेत, एवढं चांगलं वातावरण आहे आणि एवढ्या नगरपालिका किंवा नगरपरिषदेमध्ये आमचं बहुमत आलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लादले जातील का हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून कुठच्याही प्रकारे या निवडणुकीची यादी दुरुस्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा कुठच्याही निवडणुका जाहीर करू नये ही भूमिका ही पक्षाच्या माध्यमातून आहे. आणि तसं सुतोवाच आम्ही निवडणूक आयोगाला केलेले आहेत की हे गोंधळामध्ये निवडणुका जाहीर होता कामा नये. ते झालं तर ह्याच्यात जो असलेला जो मतदार आहे, जो हक्काचा जो मतदार आहे त्याला वंचित ठेवून चालणार नाही आहे. अजून एक दोन विषय तुम्ही बोलताना बोला. त्याच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे BLO आणि BLAची सांगड आपण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केली होती. कुठल्याही पक्षाच्या BLAची कुठलं म्हणणं ऐकून घेतलं नाही. यादीवर प्रत्येक BLA काम करतोय, त्या प्रत्येक 300 घराची माहिती त्या BLAला असून सुद्धा प्रत्येक कुटुंब त्याला माहिती आहे, प्रत्येक यादी कुठल्या भागातनं कशी येऊ शकते हे सगळं माहिती आहे. प्रभाग रचना डिक्लेअर केली, त्यात फार तोडमोड केली. त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की प्रभागाची
रचना करताना तोडमोड करताना मतदार यादीचा परिणाम मतदार यादीवर परिणाम होईल, त्या नीट घेतल्या जाणार नाहीत. तोच प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून आला. मग त्या ठिकाणी तरी BLAची मदत घेतली पाहिजे होती. ज्यायोगे त्यांना बाँड्री कळताना मतदार कुठला आणि कुठली बिल्डिंग कुठल्या प्रभागात जाते ही बाँड्री त्यांनीच नेमली होती. त्याचाही सुद्धा अभ्यास BLAच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता, पण अजिबात म्हणणं ऐकून घेतलं नाही. आणि हे आता करत असताना दुबार नावं काढणार कशी याची यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही, त्याचं उत्तरही नाही. दुबार मतदार जर तुम्ही काढायचं म्हटलं तर अनेक नगरसेवकांची नावं दुबार मतदार यादी झालेली आहेत. त्यांच्या नावापुढे 1 स्टार 2 स्टार अशी केलेली आहेत. तर त्यांचं नाव काढायचं म्हटलं तर दोन्हीकडनं नाव गेली तर ते नगरसेवक निवडणुकीलाच मुकतील, निवडणूक लढू शकणार नाहीत जर मतदार यादीत नाव नसेल तर. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना परवा दिवटे साहेबांना भेटलो. निवडणूक आयोगाने सगळी केलेली ही प्रक्रिया आहे, यातनं नाव काढायचे अधिकार आम्हाला नाही आहेत असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. पण नावं दुबार असतील तर एक नावं काढलं पाहिजे, एक नाव ठेवलं पाहिजे. ही कारण ज्युनियर इंजिनियर नेमलेत, ज्युनियर इंजिनियरकडे हात लावून बसतात, कसं करावं सांगा, आमच्याच ऑफिसला येतात, हे कसं करायचं. मग त्यांना म्हणतो मीटिंग लावा, प्रभाग वाईज करू आपण. यंत्रणा नाही, माहिती तर अजिबात नाही आहे काय करायचं आहे. अचानक आयोग घातलेल्या मतदार याद्या, तोडमोड केलेल्या याद्या, याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि विशेष जर आपण बघितलं असेल तर की सरकारी पक्षाची काही भूमिकाच नाही आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष उल्हासनगरबद्दल तक्रार करताना पाहायला मिळतात. नितेश राणे आपल्या जिल्हा आणि तालुक्यामध्ये तक्रार करताना पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवडचे एका माजी नगरसेवकांचं नावच नाही म्हणून घेऊन ती यादी योग्य नाही आहे आणि दुसऱ्या प्रभागामध्ये गेले म्हणून त्यांची तक्रार होते. म्हणजे बोलताना आपल्या सोयीनुसार ते तक्रारी करतात. पण ज्यावेळी राज्यामध्ये हे सर्व भागामध्ये असं चाललेलं आहे तर त्याच्या बाबतीत साधी काही कोणी चौकशी करत नाही किंवा बोलत नाही किंवा काही त्याच्यातली वस्तुस्थिती ती लोकांसमोर ठेवली जात नाही आहे. म्हणजे जिकडे आपल्याला सोयानुसार जे होत असेल तिकडे योग्य आहे, जिकडे आपल्याला सोयानुसार होत नसेल तर मात्र सत्ताधारी तक्रार हे मी सांगायची गरज नाही. संजय गायकवाड जे शिवसेने गटातले शिंदे गटातले आहेत ते आमदारांची तक्रार बघा किंवा आपण राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे नगरसेवक आहेत त्यांची तुम्ही बघा. आता खुद्द मी जे आज पाहिलं की उल्हासनगरमध्ये प्रदेशाध्यक्षांची तक्रार आहे की या जे तुम्ही मतदार यादी आहे हे बसून बनवलेले आहेत काही ठराविक लोकांचे. म्हणजे एकमेकांच्या या कुरड्या करण्यापेक्षा किंवा एकमेकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व मतदारांनाच म्हणजे आपलं मतदार अधिकारापासून वंचित ठेवतायत का असा प्रश्न निर्माण होतो. मुळामध्ये आज कोथरूड मतदारसंघामध्ये विचार केला आपण तर बऱ्यापैकी कोथरूडची नावं ही शिवाजीनगरमध्ये जोडलेली आहेत. प्रभाग तर बदललेलेच आहेत एकमेकाचे, पण हे सगळं करत असताना जे ठराविक पॉकेट्स आहेत म्हणजे साधारण आमच्याकडं प्रभात रोड वगैरे जो भाग धरला तर तो काही भाग शिवाजीनगर मतदारसंघात जातोय, पण तो कोथरूडला नेहमी अनुकूल असतो म्हणून त्याची नावं ही कोथरूडमध्ये घेतली जातात. आता एक साधारण उदाहरण द्यायचं तर पर्वतीतलं तर अशोक हरणांचे चिरंजीवाचं नाव देखील 28 मधनं 27 मध्ये घातलेलं आहे आणि त्याला पाहिजे नाव त्याचं नाव 27 ला पाहिजे पण त्याचं नाव गेलं 28 ला. म्हणजे अशी ठराविक लोकांची नावं देखील त्यांनी जाणून बुजून करतात की काय हाही मोठा विषय आहे. आणि निवडणूक आयोगाने पूर्णपणे जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अंगावर टाकली आहे. तुम्हाला काय करायचं करा, ह्याच्याबद्दल काही होणार नाही. आणि जवळजवळ 3.25 लाख मतदान ही दुबार आहे. स्वतः काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नावं देखील दुबारमध्ये आलेली आहेत, म्हणजे शिंदेचं. म्हणजे अशा पद्धतीने ही यादीची तोडमोड केलेली आहे. आणि ह्या निवडणुका जर खरंच पारदर्शी होण्यासाठी असतील तर ह्या यादीची व्यवस्थितपणे छानशा झाली पाहिजे, त्याशिवाय निवडणुका घेऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि इतर काही तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर भाऊ त्याचे उत्तर देतील. एक मुद्दा मांडायचा राहिला. प्रारूप मतदार यादी डिक्लेअर होण्याच्या 15 दिवस अगोदर प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये मतदार याद्या फोडण्याचं काम केलं गेलं. तिथे फक्त भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी एवढ्यांनाच निमंत्रण दिलं गेलं प्रशासनाकडनं महानगरपालिकेच्या. विरोधी पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आलं नव्हतं. यावर सुद्धा परवा दिवटे साहेबांकडे उत्तर मिळालं नाही. आणि आज तर जे काय ऑब्जेक्शन सिंगल ऑब्जेक्शन घेतले जात होते, पब्लिकला सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षांनी ऑब्जेक्शन्स दिले तर आम्ही ते घेणार नाही. पण सिंगल ऑब्जेक्शन्स आज ज्या लोकांनी घेऊन गेले त्यांना त्याचे मतदान ओळखपत्र मागितले. आणि मतदान ओळखपत्र हे ज्या लोकांकडे जुने मतदान ओळखपत्र आहेत त्यांची नावं जर दुसऱ्या मतदार यादीमध्ये गेली असतील तर त्यांना त्यांचा मोबाईल नंबर त्याला लिंक केलेला नाही आहे. त्यामुळं त्या लोकांच्या जुने ज्यांचे इलेक्शन कार्ड असतील ते जुने इलेक्शन कार्ड्सवरती लोकांना अटेंडच होत नाही आहे. हा कालपासून नवीन मुद्दा जॉईन केला. म्हणजे अगदी
सुरुवातीपासून जर हे सगळे मुद्दे त्यांनी अभ्यास केला असेल तर अभ्यास करून सगळे मुद्दे कशा कशावरती मतदान आलं असेल एक्स्ट्रा तर ते बाहेर काढायचं किंवा आत करायचं हे सगळे एकाच मुद्द्यावरती घ्यायला पाहिजे होतं. पण कालपासून हा नवीन मुद्दा ऍड केला त्यांनी. मतदार कार्डाबद्दल आणि आधार कार्ड पण सगळ्यात प्रत्येक प्रभागात तोच विषय आहे ना. अनेक प्रभागात तर 2,000 नावं कट केली. दुसरा एक मुद्दा आहे की पुण्यातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लोकांना पण देखील काही नोटिसेस काल परवापासून यायला सुरुवात झालेली आहे की मिरवणुकीच्या विसर्जनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आमच्याकडे निवेदन आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 200 मंडळांना अशा नोटिसेस आलेल्या आहेत. तर एका बाजूला सरकार हिंदुत्वाचं म्हणतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यावेळी परवानगी देतात. परवानगी नसेल तर तुम्ही बिंदास लोकप्रतिनिधी, इकडचे पालकमंत्री, इकडचे मंत्री त्या मंडळामध्ये जाऊन हार, श्रीफळ, शाळ विल घेत असतात, त्यांच्या मागे उभे राहतात. आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडनं अशा नोटीस पर्यावरणाच्या विषयावरती दिले जात आहेत. तर याच्यात नेमकं सरकारला काय हवं हे समजत नाही आणि म्हणून अननेसेसरी इकडचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणून सरकारने तातडीने या सर्व नोटिसेस आहेत ते मागे घ्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अजून काय बोलायचं आहे, विचारायचं? सॉरी. पुण्यातील केलेल्या व्यवहाराबाबत सातत्याने माझी काही दिवसांपासून टीका करायची आहे ते अनेक राजकीय पक्ष करत होते आणि आपल्या पक्षाकडून देखील होत होता. आज अंधेरी समाजांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांनी 24 तासाच्या आत द्यावा अशा प्रकारची मागणी यांनी केली. आपण बघितलं असेल की मुळामध्ये हा एक प्रश्न TV चॅनलने लावल्यानंतर माजी पक्ष नेते दानवे साहेबांनी हा विषय संपूर्ण ऐरणीवरती आणण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळी ही जी वस्तुस्थिती काय किंवा ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा ज्यावेळी दादांना विचारलं, दादाने सांगितलं की मला माहीत नाही, असे काय झालं नाही झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी माहिती घेतो. तिसऱ्या दिवशी त्यांना समर्थन करण्याचं काम केलेलं आहे. आमचं सुस्पष्ट मागणी अशी होती की तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्याला तुम्ही त्या चौकटीच्या ह्याच्यामध्ये आणून तुम्हाला टाईम बाउंड ठेवा ना. पण साधी त्याची चौकशी होत नाही. आणि आता एक दुर्दैवाने एक राज्यामध्ये एक अशी एक भूमिका जी दिसते, क्लीन चिट हा एक नवीन शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की राज्याचे प्रमुख जे त्यांचं सर्वांचं नेतृत्व करत आहेत ते सरसकट क्लीन चिट द्यायला मागतात. म्हणजे साधी चौकशी होत नाही. एक आरोप झाला, त्या आरोपाची शहानिशा करून आपण बोललं पाहिजे. पण एवढा मोठा आरोप ज्यावेळी मीडियाच्या माध्यमातून होतो किंवा लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्ष मानतो त्याची साधी चौकशी न करता लगेच क्लीन चिट देण्याचं काम करतायत. असाच प्रकार सातारामध्ये झालं, असाच प्रकार इकडे होतो आहे, असाच प्रकार नागपूरचे काही विषय आम्ही आणलेले आहेत. आणि म्हणून या सर्व प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे विरोधी पक्ष या नात्याने आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न ऐरणीवरती घेणार आहोत. सागर नगर परिषदेच्या निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहे, तिथे एकाच बॅनरवर धनुष्यबाण दिसतोय आणि मशाल सुद्धा दिसतोय. मनीषा गोरेच्या धनुष्यबाणाची नाव नाही. ह्याच्याबद्दल आमचे तिकडचे स्थानिक आमदार यांनी खुलासा केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत असेल की सुभाष गोरे त्या भागात, सुरेश भागाचे पक्षाचे आमदार होते. दुर्दैवाने कोविडमध्ये त्यांची मृत्युमुखी झाली आणि तो कुटुंब पूर्ण रीतीने त्यांनी जाहीर रीतीने पाठिंबा आम्हाला आमच्या विधानसभेमध्ये काम आणि त्याचा एक भाग म्हणून सहानुभूती या नात्याने व्यक्तीला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इकडे कोणाचं चिन्ह लावावं नाही लावावं, पण खाली प्रत्येक महानगरपालिके किंवा नगरपालिकेमध्ये मग तो राजगुरू असेल, खेड चाकण असेल किंवा आळंदीला असेल, आम्ही स्वतंत्र रीतीने आपल्या चिन्हावरती कुणाचाही पाठिंबा न घेता आम्ही निवडणुकीला सामोरे तिकडे जातोय. आमदार स्वतः तिकडे ते गेले होते कारण वहिनी आणि अर्थात आमची इच्छा होती की त्यांनी अपक्ष लढावं. मी स्वतः त्याच्यामध्ये सांगितलं होतं किंवा आमच्या चिन्हावरती लढावं. तो झाला नाही. झाला असेल तरी देखील ते व्यक्ती म्हणून घेऊन आमदारांनी दिलेले आहेत, पण पक्ष म्हणून घेऊन कुठच्याही प्रकारे खाली आम्ही आमच्यावरती लढतोय. त्यांनी परस्पर केलेलं आहे. आम्ही तर त्याला मान्यता दिलेली नाही आहे. ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात दिलं. पण त्याच्या उलट जर आम्ही बघितलं असेल खाली आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये आपण आपल्या चिन्हावर लढतोय. अजून काय? एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणाले एका मुलाखतीमध्ये की आम्ही 3 पक्षांनी स्टेटमेंट ठरवलं की
एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाही. दीपेश मात्र तुमच्याकडे होते, नंतर ते परत एकनाथ शिंदेकडे गेले, ते परत आता भाजपमध्ये गेलेले आहे. त्यावरून त्यांनी अमित शहाची भेट घेतली अशी सुद्धा एक चर्चा आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की आता आमचं सगळं काय अलबेल सुरू आहे. एकनाथ शिंदेची मजबुरी आहे का की सगळं सण नाही, जे त्यावेळी बोलवते त्यावेळी अलबेल सुरू होता. जसं विमान त्यांचा खाली जमिनीवर उतरला लगेच भारतीय जनता पार्टीने अजून एक प्रवेश घेतला. याच्यातूनच समजते की काय अलबेल चाललेलं आहे. हे आपल्याला सर्वांना माहीत असेल की ज्या पद्धतीने पक्ष आमचा फोडण्याचं काम केलं गेलं किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत राजकारण केलं, आज त्याचे परिणाम सर्वच पक्ष बघायला मिळत आहेत. मग त्यात राष्ट्रवादी पण काय मागे राहिलेला अशातला भाग नाही आहे. कारण आता राष्ट्रवादीची लढाई ही कोणाबरोबर चाललेली आहे, भोरमध्ये कोणाची लढाई कोणावर चाललेली आहे तुम्ही बघू शकता. या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण राष्ट्रवादी विरुद्ध BJP, जे अजितदादांची शिवसेना वर्सेस BJP अशी त्यांची आपसामध्ये लढाई होणारच आहेत. आणि यातूनच हे स्पष्ट होते की हे सत्ताकरण जे सत्तेसाठी पाहिजे त्या गोष्टी करायच्या आहेत आणि सत्ता मिळाल्यानंतर मग आपलं अस्तित्व शोधण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी ही तक्रार करण्यापेक्षा त्याची कृतीतून काय होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही प्रदेश अध्यक्षाला सांगितलं, पण तशी वस्तुस्थिती खाली तरी दिसत नाही आहे. अनेक जण असं सांगतात की बातम्या आल्याबद्दल तरी की 35 ते 40 आमदार एकमेकांच्या संपर्कात आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे. तुमच्याकडे काय अधिकचा असा आकडा? नाही, आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आमच्याकडं गेलेली जी लोक आहेत ते आमच्या संपर्कात आहेत असं नाही का नाही आहे. कारण आता मुंबई शहरामध्ये आमचा पक्ष आणि मनसेसारखा पक्ष एकत्र येतो आहे. महाविकास आघाडीनं पण आम्ही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात पवारसाहेबांनी पण तो प्रयत्न केलं, आमच्याकडनं पण तो प्रयत्न सुरू आहे. पण असं असतं तरी देखील जे आमच्याकडनं गेलेले आहेत ते लोक येत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमदार गेलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की पहिली यादी जी गेली ती निश्चितपणे शिंदेंना मानणारी यादी गेली किंवा लोक गेलेत. पण दुसरा जो गट गेला हे तुम्हीच बघता. म्हणजे राज्याचे आताचे मुख्यमंत्र्यांनी नावं घेऊन सांगितले, हे तर माझ्या सांगण्यावरून गेलं, हा तर मी बोलल्यामुळे गेलो. आणि नंतर काही लोक जे वेगळे कसे गेलेत काय गेलेत हे तर फार काही शिंदेसाहेबांच्या मर्जीतले अशातला भाग नाही आहे. आणि ते विद्यमान मुख्यमंत्री राजकीय परिस्थिती बदलली तर तेही बदलायला 2 मिनटं लागणार नाही. हां, नाही, तुमच्या सर्वांच्या समोर आहेत ना. आता मुख्यमंत्र्यांनी एक तर बच्चू कडूंचं नाव सांगितलं, ते आता ह्याच्यामध्ये नाही आहे. दुसऱ्या फळीमधून जे नावं गेली तुम्ही बघितलं असेल की मग उदय सामंतपासून, गुलाबराव पाटीलपासून, संजय राठोडपासून ही सर्व जी सेकंड फळीची जी लोक जी नंतर गेलीत त्यांचं मन तिकडे होतं आणि हृदय आमच्याकडे होतं असं त्यावेळी, पण ते दोन्हीच घेऊन गेलेत. मुंबई महापालिकेसाठी तुम्ही म्हटले की तुमच्या संपर्कात हो, ते मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्याकडनं गेलेली लोक आहेत एकंदरीत राजकीय परिस्थिती बदलता आणि विशेषतः त्यांचा भावबल्यपूर्ण मराठी विभाग असल्यामुळे त्यातले काही लोक हे नक्की आमच्याकडे यायलासाठी उत्सुक आहेत. परंतु अंतर्गत आम्ही आमच्या ज्यावेळी पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो किंवा आम्ही बोलतो एक मत स्पष्ट आहे आणि विशेषतः नेतृत्वाचं पण आहे की जे गेले आणि आता परत त्यांना घेण्यापेक्षा आपल्याबरोबर जे निष्ठेने राहिलेले अशा कार्यकर्त्यांचे मागे उभं राहायला पाहिजे. एकाच वेळी एकाच सीट नाही आली तरी चालेल, पण तडजोड करता कामा नये ही भूमिका आमची. तुम्ही आता सांगितलं की उदय सामंत दुसऱ्या फळीत गेले, पण उदय सामंत जायच्या आधी काय त्यांची काही मजबुरी वगैरे सांगितली होती? नाही, अजिबात नाही. ते तर माझ्याबरोबर सँडविच मस्तपैकी शिवसेना भवनमध्ये खाऊन मिळून गेलेत आमच्याबरोबर. मी ते अनिल परबजी आम्ही सर्व होतो, एकत्र होतो. ते आपले चांगलेच नाही आहे, म्हणजे मी त्यांच्यावर काही व्यक्तिशः टीका करू इच्छित नाही. परंतु राजकीय समीकरणमध्ये काय शेवट ते विधानसभेमध्ये ह्यांच्या विरुद्ध पिटिशन फाईल करेपर्यंत आमच्यावर होते. अजून नाही, अजूनपर्यंत तरी काय तसं आमच्यापर्यंत तर काय आलेलं नाही. पण ते आमच्याकडे आले नाही तरी कुठे जाणार नाही असंही तुम्ही काय विचार म्हणजे भ्रमात राहू नका, काय सांगता येत नाही.
नाही, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही घेणार आहोत आणि म्हणून दोन्ही शहर प्रमुखांना राष्ट्रवादीबरोबर चर्चा करायला आम्ही सांगितलेले आहेत. वसंत मोरेंना आम्ही जबाबदारी निवडणूक समन्वयकाची दिल्यानंतर या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. नक्कीच मनसेला पण आम्ही बरोबर घेणार आहोत आणि आमचं स्पष्ट मत आहे की ज्यावेळी एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन जर आपल्या घराबरोबर लोक येत असतील, कारण आता वोट चोरीचा नारा कोणी दिलेला आहे? राहुल गांधींनी दिलेला आहे. काँग्रेस पक्षाने हे जी पुढाकार घेतलं, त्यांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात आम्ही पुढाकार घेतलं. रस्त्यावरती तुम्हाला मनसे चालते, आंदोलनामध्ये तुम्हाला मनसे चालते, पत्रकार परिषदामध्ये आपण फार बाजूला घेऊन त्यांच्याबरोबर आपण बोलतो, मग आघाडीमध्ये का चालत नाही? हा एक प्रश्न पण आम्ही महाविकास आघाडीच्या घटकांना विचारणार आहोत. अर्थात त्याच्यातला निर्णय वरिष्ठ स्तरावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यापुरतं जर म्हणायचं झालं, पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. अर्थात वसंतराव आल्यानंतर आमची ताकद वाढलेली आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण कोणीतरी असता, तो छोटा आहे का मोठा हे न बघता तो विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेला जर साथ देत असेल तर त्याला बरोबर घेण्याचं काम आम्ही करतो आहे. मग तो फक्त मनसे नाही, RPI असेल, उद्या भविष्यकाळामध्ये पुणे जिल्ह्यातली वंचित असेल किंवा इतर संघटना पण असतील, तेही जर येत असेल तर आम्ही त्यांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आम्ही स्पष्ट सांगितल्याप्रमाणे की हे दुरुस्त जोपर्यंत होत नाही, निवडणुका तुम्ही लादून चालणार नाही. तसं झालं तर आम्हालाही देखील रस्त्यावर उतरावं लागेल. धन्यवाद. चहा बी काय सांगितलं नाही आनंद, चहा बी काय सांगितलं? हां सांगतो, नंतर बघा कॅमेरा चालू आहे असं काय का नाही? अजून हे बी फोन नाही. बंद कर.